बातमी मुंबईतून आहे। गोवंडीमध्ये शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात येते। 1000 अवैध झोपड्यांवर पालिकेची ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भातले अपडेट्स देतात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, आपण बघतोय गोवंडीमध्ये अवैध झोपड्यांवरती पालिकेचा बुलडोझर आणि या ठिकाणी पोलीस संरक्षण देखील तैनात करण्यात आलेलं आहे। सध्याचे अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, आपण पाहतोय की आज सकाळपासूनच पोलीस ॲक्शनमध्ये आलेले आहेत आणि महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा ॲक्शनमध्ये आलेले आहेत। गोवंडी शिवाजीनगरचा हा संपूर्ण परिसर आहे। 25 एकर सरकारी जागेमध्ये ज्या झोपड्या होत्या त्या आता तोडायला सुरुवात केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहू शकतो की पालिकेचा बुलडोजर कशा पद्धतीने या 1000 झोपड्यांवर फिरतोय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर जवळील डब्बावाला हा कंपाऊंड आहे आणि या कंपाऊंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध झोपड्या असल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला होता। वारंवार यांना सांगूनही या झोपड्या रिकामी करण्यात आल्या नाही। अखेरकार आज सकाळपासून महापालिकेने या ठिकाणी बुलडोजर बोलवले आणि तोडक पथक जे आहे ते दाखल झालं आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे असलेल्या ज्या 1000 पेक्षा जास्त झोपड्या आहेत त्या आता तोडायला सुरुवात झालेली आहे। बरेचसे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याची देखील दखल घेतली जाते आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। बैंगनवाडी सिग्नल पासून गिरीश, याकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।